सर्वांना नमस्कार. मी सौ तृप्ती भोसले. सर्वांचे श्री ज्योतिष संशोधन केंद्र जळगाव आयोजित मोफत ज्योतिष मार्गदर्शन या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. माझ्या गुरुवर्या ॲस्ट्रोगुरु डॉक्टर सौ ज्योती जोशी मॅडम यांना माझा नमस्कार. गुरुवर्या ॲस्ट्रोगुरु डॉक्टर ज्योती जोशी यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी दिली, याबद्दल त्यांचे मी आभार मानते. दिवाळीचा कालावधी, तसेच गेल्या आठवड्यात क्रिकेट मॅच असल्याने, तसेच आमच्या संस्थेच्या वाढत्या कार्याचा आवाका पाहता वेळेअभावी मॅडमना लाईव्ह येणे शक्य होत नाही. तरी सुद्धा त्यांचे आपल्यावरील प्रेम, तसेच मोफत मार्गदर्शन करण्याची तळमळ यातून त्या त्यांचा अमूल्य वेळ काढून लाईव्ह येत असतात. त्यामुळे आता आपण अधिक वेळ न घेता आपण सरळ प्रश्नांची उत्तरे देणार आहोत. हा उपक्रम युट्यूबच्या माध्यमातून घेत असल्यामुळे आपण प्रश्न हे युट्यूबच्या कमेंट सेक्शन मध्येच करावेत. येथे आम्हाला काही तांत्रिक बाबींचे बंधन असल्यामुळे युट्यूबच्या कमेंट सेक्शन मधूनच लकी ड्रॉ पद्धतीने प्रश्न घेतले जातात. याची प्रत्येकानेच नोंद घ्यावी, कारण असे मोठ्या प्रमाणात आढळून आले आहे की मॅडमना वैयक्तिक व्हॉट्सअपवर प्रश्न मोफत मार्गदर्शनात घ्यावेत असे मेसेज येत आहेत. तरी कृपया सर्वांनी याची नोंद घ्यावी की आपल्याला फक्त आणि फक्त युट्यूबवरच आपले प्रश्न कमेंट करायचे आहेत. तसेच आपल्याला अतिशय तातडी असल्यास मॅडमचे सशुल्क मार्गदर्शन आपणास निश्चितच मिळू शकते, याचीही आपण नोंद घ्यावी. आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. धन्यवाद तृप्ती मॅडम. आपण पत्रिका शेअर करायचं ठरवलेलं आहे की जेणेकरून अभ्यासकांना आणि ज्यांच्या पत्रिका आपण विश्लेषण, ज्यांच्या प्रश्नाची उत्तरं देणार आहोत त्यांना ती पत्रिका प्रत्यक्ष बघायला मिळावी, याचा आपण प्रयत्न करणार आहोत. बघूया काय होतं ते. स्नेहल महिंद हा स्नेहल महिंद मॅडम यांचा प्रश्न आहे. त्यांच्या मुलाविषयी प्रश्न आहे. आयुष प्रवीण महिंद त्या म्हणतायत की त्यांचा मुलगा खूप चिडचिड करतो, खूप त्रास देतो, तो कधी शांत होईल. आणि आयुषची जन्मतारीख आहे 3 जानेवारी 2014, रात्री 8:26 सांगली येथील जन्म आहे त्यांचा. खूपच छान. स्नेहल मॅम, एक गोष्ट लक्षात घ्या की तुमचं आयुष हा अत्यंत परिश्रमी मुलगा आहे, सेन्सेबल आहे, दिसायला 4 मुलांपेक्षा स्मार्ट नक्कीच असेल. काय असतं ना, आपल्या पत्रिकेत, प्रत्येकाच्या पत्रिकेत काही ग्रह कारक असतात आणि काही अकारक असतात. कारक ग्रहाच्या महादशेत माणसाचं व्यक्तिमत्व फुलून येतं, कर्तृत्व समोर येतं. आता जर आपण याची पत्रिका पाहिली तर मकर राशीची, म्हणजे शनिदेव यांची रास आहे मकर रास, की ज्या राशीची पत्रिका आहे. आणि या पत्रिकेत शनिदेव उच्चीचे आहेत. म्हणजे या मुलाचं आयुष्य खूप सुंदर आहे, आयुष्यात प्रचंड परिश्रम करेल. दशम स्थानात शश राजयोग आहे. म्हणजे एका आईला जी अपेक्षा असते मुलाकडून, ती तुमची 100% पूर्ण होणार आहे. होतं काय ना की त्याला जन्मापासून सुरुवातीला चंद्राची महादशा होती, त्यानंतर मंगळ ग्रहाची महादशा होती. मंगळ ग्रह हा या पत्रिकेला कारक नाही. आणि 2 प्रकारचं कारकत्व असतं. एक पत्रिकेला स्थान कारकत्व असतं आणि दुसरं ग्रहाचं नैसर्गिक कारकत्व असतं. आणि जसं आपल्याला माहिती आहे की मंगळ म्हणजे अग्रेसिव्हनेस, मंगळ म्हणजे धडाडी, कर्तृत्व. आणि अशा ह्या मंगळाच्या महादशेत तो अकारक असताना मुलाची चिडचिड होणं हा अत्यंत स्वाभाविक भाग आहे. आपल्या कळत न कळत आपण काय करतो ना की मुलावर ब्लेम लावतो की तो चिडचिड करतो. माझ्या मते तो चिडचिड नाही करत, तर ते मंगळाच्या महादशेमुळे त्याची चिडचिड होते. हा विषय जर आपण एकदा समजून घेतला तर ते खूप सोपं होईल. 2023 पर्यंत यावर्षी त्याला मंगळाची महादशा होती, आता राहू ग्रहाची महादशा सुरू झाली आहे. राहू ग्रहाच्या महादशेत या पत्रिकेला खूप वैशिष्ट्य आहे. एक तर राहू उपचय स्थानात, दशम स्थानात आहे, मित्रासह आहे, मित्राच्या राशीत आहे. मात्र या राहूची एक मागणी आहे की त्याला जास्तीत जास्त सक्रिय ठेवणं. म्हणजे जर तुम्ही त्याला एखाद्या मैदानी खेळात ठेवलं तर त्याची चिडचिड कमी होईल.
आणि भविष्य या मुलाचं खूप उज्ज्वल आहे. मुलगा प्रचंड प्रगती करेल, आयुष्यात यश गाठेल. आता तुम्ही त्याला प्रेमाने सांभाळून घ्यावं, हा सल्ला मी तुम्हाला देईल. धन्यवाद. आपण पुढची पत्रिका घेऊयात. हो, छान मॅडम. पुढचा प्रश्न आहे अनुष्का पंदिरीकर मॅडम यांचा. त्यांचा आहे, त्या म्हणतायत की त्यांनी एका ठिकाणी जागेत पैसे भरले आहेत, ते माझे घर कधी होईल? त्यांना गुंतवणूक करून 12 वर्ष झाली आहेत. बरं. माझी माझी आयुष्यभराची मिळकत त्यात अडकली आहे, असं मॅडमचा प्रश्न आहे. आणि अनुष्का मॅडम यांचं जन्मतारीख 22 ऑगस्ट 1972, वेळ दुपारी 3:15 मुंबई येथील त्यांचा जन्म आहे. अनुष्का पंढरीकर मॅडम. होय. आपण त्यांची देखील पत्रिका लावू, म्हणजे कसं त्यांना पत्रिका पाहता येईल. आणि त्याही पेक्षा कसं असतं ना, की आपल्या चॅनलवर विद्यार्थी वर्ग खूप मोठा आहे. आणि आपल्या अभ्यासकांना नेहमीच एक प्रश्न पडतो, की पत्रिकेचं विश्लेषण कसं करूया किंवा प्रश्नाची उत्तरं कशी देऊया. त्यासाठी आपण प्रत्यक्ष पत्रिका देतोय, सोबत प्रश्न देतोय. म्हणजे जातकांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरं मिळतीलच, आणि सोबत आपल्या अभ्यासकांना उत्तरं कशी शोधावीत याची छोटीशी दिशा प्राप्त होईल. म्हणजे त्यांच्या अभ्यासाला देखील प्रगती होऊ शकते. तर अनुष्का मॅडम यांचा प्रश्न अटकलेल्या पैशांविषयी होता, बरोबर आहे? बरोबर, होय. हा. नक्कीच. आणि विद्यार्थ्यांना पण अनुभव सिद्ध वाणीतून तुमच्याकडून शिकायला मिळेल, हे खूप मोठं आहे मॅडम. हो. त्यांची देखील मकर राशीचीच पत्रिका आहे. गुरुच्या महादशेत त्यांनी वास्तू बुक केली, आणि जर आपण पत्रिका पाहिली तर 2009 मध्ये त्यांना गुरुची महादशा लागली, आणि गुरुचं अंतर संपल्या संपल्या त्यांनी बुकिंग केलं असावं, म्हणून आता 12 वर्ष झालेत. होतं काय ना, या पत्रिकेत गुरु व्ययस्थानात आहे आणि प्रबळ आहे, स्वतःच्या मूळ त्रिकोण राशीत आहे. गुरु सारखा शुभ ग्रह सुद्धा जेव्हा अकारक असतो तेव्हा शुभ फळ देईलच याची शाश्वती नसते. विशेषतः व्ययस्थानातला गुरु हा अनेक प्रश्न निर्माण करतो. मग अशा वेळी आपण नववंश पत्रिकेचा थोडासा आधार घेत असतो. तर इथे हा गुरु वृषभ राशीत गेलेला आहे. वृषभ ही शुक्राची, म्हणजे त्याच्या शत्रूची रास आहे. पुन्हा व्ययस्थानात गेलेला आहे, त्यामुळे एक नकारात्मकता इथे निर्माण होते. आता अनायसे त्यांना गुरुची महादशा संपेल 2025ला. त्याच्यानंतर शनिदेवांची महादशा लागेल. शनी त्यांच्या पत्रिकेत बऱ्यापैकी प्रबळ आहे. विशेष म्हणजे त्याची षष्ठेशावर, जिथे आपण अटकलेला पैसा ज्या स्थानावरून पाहतो त्या षष्ठेशावर, म्हणजे त्यांच्या मित्रावर दृष्टी आहे. त्यामुळे शनी महादशेत हा पैसा मोकळा होण्याची, वास्तू प्राप्त होण्याची एक शक्यता निर्माण होते. परंतु वास्तू प्राप्त होण्याची शक्यता कमी असून पैसा मिळण्याची, रिफंड मिळण्याची शक्यता जास्त आहे. कारण इथे होतं काय ना, की शनीची दृष्टी सप्तम स्थान, लाभस्थान आणि धनस्थानावर आहे. वास्तू स्थानावर नाही, आणि वास्तूचा कारक इथे मंगळ येतोय त्याच्यावर देखील नाही. त्यामुळे वास्तू मिळण्यापेक्षा त्यांना पैसा रिफंड मिळण्याची शक्यता आहे. आणि दुसरी बाब इथे एक अजून दिसते, की त्यांनी जेवढा अटकवला पैसा त्या तुलनेत जर आजच्या व्याजाचा आपण हिशोब केला तर थोडा कमी मिळतोय हे मात्र नक्की. आणि सगळ्यात प्लस पॉइंट आहे की शनिदेव तुम्हाला रिफंड मिळवून देणार आहे. पुढची पत्रिका घेऊया. हो, छान मॅडम. खरं वास्तू कुठलीही गोष्ट करताना ज्योतिष किती महत्वाचं आहे, ज्योतिषाचा आधार घेणं हे याच्यावरनं सिद्ध होतं. होय होय. पुढचा प्रश्न आहे अंकिता कोलते मॅडम. संगीता धुंदूर यांच्याविषयी त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. की त्या म्हणतायत की मी कोणता व्यवसाय करावा? बरं. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली तर नफा होईल का? किंवा ज्योतिष शास्त्रातही व्यवसाय करू का, असा त्यांचा प्रश्न आहे. आणि जन्मतारीख आहे 16 जुलै 1967. सकाळी 6:05 रत्नागिरी येथे जन्म आहे त्यांचा. बर.
खरं तर त्यांनी 2-3 प्रश्न विचारलेले आहेत. होय होय होय. आपण आपण काय करूया ना, की आपलं आवडीचं सेक्टर आहे ज्योतिष. ज्योतिष. तर आपण त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना देऊया. कारण आपल्या काय होतं ना, संस्थेत. आपण जातकांना नेहमी सांगतो एक प्रश्न विचारा, ते काही ऐकत नाही, ते 2-3 प्रश्न विचारतात. मग आपण त्याच्यातून आपल्या आवडीच्या एका प्रश्नाचं उत्तर देऊया. होय होय. आणि त्याही पेक्षा खरं सांगायचं, गमतीचा भाग जाऊ द्या. ही जी पत्रिका समोर आहे, तूळ राशीची पत्रिका आहे. म्हणजे यांचं पहिलं वैशिष्ट्य असं आहे की हे लोक सगळ्यांना घेऊन चालतात, सगळ्यांशी सलोख्याचे संबंध यांचे असतात. गुरु महाराज उच्चीचे आहे, शनिदेव गुरुच्या राशीत आहे आणि त्यांची अष्टम स्थानावर दृष्टी आहे, अष्टमेश लाभस्थानात आहे. म्हणजे एका ज्योतिषाला पत्रिका चांगली असण्यासाठी जे जे लागतं, त्याही पेक्षा ज्योतिषाकडे एक कौशल्य असावं, संवाद कौशल्य, की जे बुधदेव देतात. बुधदेव यांच्या पत्रिकेत भाग्यस्थानात स्वराशीचे आहेत. त्यामुळे आपल्याला जे जे अपेक्षित असतं की एक उत्तम ज्योतिषाच्या पत्रिकेत नेमके कसे ग्रहयोग असावेत, तर ते सर्वच यांच्या पत्रिकेत आहेत. पण एक बाब अशी झालेली आहे की त्यांना केतूची महादशा लागली आहे. आता केतू हा अध्यात्माचा कारक आहे आणि आपल्या पराशर ऋषींनी असं सांगितलंय की तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल ना, तर ग्रहांच्या कारकत्वानुसार तुम्ही तुमच्या आयुष्याच्या दिशा ठरवा. केतू अध्यात्माचा कारक आहे आणि या काळात जर त्यांनी ज्योतिषशास्त्र, भारतीय कोणत्याही पारंपरिक शास्त्रावर कार्य सुरू केलं, तर केतू महादशेचा होणारा त्रास परस्पर कमी होईल. एखादी घटना घडायची, ती घडत असते, संपूर्ण मिटेल असं मी सांगू शकत नाही. परंतु केतू महादशेचा त्रास हा जास्तीत जास्त लोकांना होत असतो. आणि अशा काळात जर त्यांनी एखादा आध्यात्मिक कार्य किंवा पारंपरिक शास्त्राशी संबंधित कार्य सुरू केलं, की त्यांचा तो त्रास देखील कमी होईल. म्हणजे यांनी लगेचच ज्योतिषशास्त्राचा अभ्यास आणि प्रॅक्टिस सुरू करावी. आमच्या संस्थेलाही जोडू शकतात. होय. मग आता आता आपले मोफत ज्योतिषशास्त्राचे प्रवेश सुरू होतील मार्च महिन्यात. तुम्ही माहिती द्या त्यांना, म्हणजे तोपर्यंत मी पुढची पत्रिका घेते. होय होय. प्रवेश कसा घ्यावा? हो, आपल्या श्री ज्योतिष संशोधन केंद्र जळगाव संस्थेचे विनामूल्य आपण हे करत असतो, वर्ग घेत असतो. आपले एक हिंदी आणि मराठी असे 2 युट्यूब चॅनल आहेत. त्याच्यावर आपण सगळा सिलेबस ठेवलेला आहे. आणि जेव्हा प्रवेश प्रक्रिया सुरू होते, तेव्हा आपण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपले एक फॉर्म भरायची एक लिंक आपण दिलेली असते. मग त्याद्वारे आपण आपला फॉर्म भरू शकता आणि त्याच्यानंतर मग काही दिवसांनी आपण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये घेऊन क्रमाक्रमाने आपल्याला अभ्यासक्रम किंवा परीक्षेची माहिती असं देत असतो. तर त्याच्यामुळे नक्की तुम्ही आमच्या संस्थेत सहभागी व्हा, परीक्षा द्या, अभ्यास करा आणि चांगले ज्योतिषी व्हा. छान. हो. आता आपला पुढील प्रश्न आहे मयुरी माळी मॅडम यांचा. त्यांनी म्हटलंय, त्यांच्या मुलीविषयी प्रश्न विचारतायत बरं. की मुलीचा विवाह केव्हा होईल, एकंदर तिचे आयुष्य कसे असेल, आजपर्यंतचे तिचे आयुष्य खडतर गेले आहे, यश मिळत नाही, मला आपल्या सल्ल्याची गरज आहे. आणि त्या माळी मॅडम यांच्या मुलीची जन्मतारीख आहे 29 सप्टेंबर 1991, सकाळी 8:05 जन्म आहे त्यांचा. वृषभ रास आहे, भाग्येश शनिदेव. आणि शनिदेव जेव्हा भाग्येश असतात तेव्हा अनेक वेळा भाग्योदय होतो वयाच्या 30व्या किंवा 36व्या वर्षी. तोपर्यंत खडतर आयुष्य ही अनेक वेळा समोर येणारी बाब आहे, की जी नाव काय म्हणालात मयुरी मॅडमच्या मुलीचं? नाव नाही दिलंय त्यांनी, मुलीच असं म्हटलंय, माझ्या मुली नावाचा उल्लेख नाही. बरं बरं. तर तिचा भाग्योदय आहे, खूप चांगला आहे. म्हणजे या पत्रिकेचं जर आपण पाहिलं तर सुरुवातीचं आयुष्य हे संघर्षाचं आहे. वयाच्या 36 वर्षापर्यंत, वयाच्या 36व्या वर्षी मोठा भाग्योदय होईल आणि त्यानंतर या मुलीच्या आयुष्यातील सगळे संघर्ष नैसर्गिकरित्या कमी होतील.
शनिदेवांचं एक वैशिष्ट्य आहे, ते देतात, दोन्ही हातांनी देतात, उशिरा देतात. यांच्या पत्रिकेत शनिदेव स्वराशीचे आहे. पंचमेश पंचमात आहे. शनी आणि बुध यांच्यात नवपंचम योग आहे. तो देखील एक अत्यंत सकारात्मक बाब आहे. पण असं आपण नेहमी अभ्यास करतो बघा, की इतर ग्रह कितीही प्रबळ असले, राशी स्वामी जर प्रबळ नसेल किंवा लग्नेश जर प्रबळ नसेल, तर सकारात्मकता जातकांपर्यंत पोहोचत नाही. तर इथे राशी स्वामी शुक्र हा रवीच्या राशीत आहे, म्हणजे शत्रूच्या राशीत गुरुसह शत्रूसह आहे. केंद्र स्थानात असल्यामुळे त्याला प्राबल्य मिळालेलं आहे. शनीशी षडाष्टक करतोय, त्यामुळे शनी महादशा लागल्यावर देखील त्यांची चांगली प्रगती होईल. तोपर्यंत संघर्ष आहे. विशेषतः वयाच्या 36व्या वर्षापर्यंत त्यांना संघर्ष आहे. प्रेम विवाहाचा योग आहे. आणि आपण एकाच प्रश्नाचं उत्तर देऊया. होय होय होय. आणि हा अतिशय महत्वाचा होता प्रश्न आपला सुरुवातीचा, त्याच्यामुळे छान. आता पुढील घेऊ प्रश्न. होय होय. एक मिनिट हा, आपण ती नाव सांगा. मनीषा राठोड. मनीषा राठोड मॅडमचा प्रश्न आहे. त्यांचा संततीविषयी प्रश्न आहे. की लग्नाला 4 वर्ष झाली, म्हणजे संतती होत नाही. या वर्षामध्ये होईल का, असं त्या म्हणतायत. आणि त्यांची जन्मतारीख आहे 25 मे 1997. सकाळी 11:05 सोलापूर येथील जन्म आहे. पत्रिका अत्यंत सुंदर आहे. धनु राशीची ही पत्रिका आहे. म्हणजे मनीषा मॅडम या सतत सक्रिय राहत असतील. विशेष बाब म्हणजे मंगळ भाग्यस्थानात आहे, म्हणजे पंचमेश पंचमाच्या पंचमात आहे. मात्र कधी कधी काय होतं ना, की जे आपण वारंवार बोलतो, आयुष्यात कोणतीही घटना घडण्यासाठी दोन गोष्टी कारणीभूत असतात. एक म्हणजे महादशा आणि दुसरं गोचर. या दोन पैकी किमान एक सहकार्य मिळालं, बऱ्यापैकी प्रबळ मिळालं, तर घटना घडू शकते. आता यांच्या पत्रिकेत जर आपण बघितलं, तर चंद्र ग्रहाची महादशा सुरू आहे आणि धनु राशीला चंद्र हा मुळात अष्टमेश आहे, की जो अडथळा, अडचणी आणि संघर्ष दाखवतो. या पत्रिकेत तो राशीत आल्यामुळे अधिक प्रबळ झालेला आहे. राशी स्वामी नीचीचा. गुरुची दृष्टी पंचम स्थानावर नाही आणि पंचमेशावर देखील नाही, त्यामुळे बऱ्यापैकी एक संघर्षाची स्थिती दिसते. आता जर आपण महादशेचा विचार केला, तर पुन्हा चंद्रामध्ये शनीची अंतर्दशा आहे. चंद्र आणि शनी यांच्यात आपसात शत्रुत्वाचं नातं आहे. मात्र एक अत्यंत सकारात्मक बाब आपण असं म्हणू शकतो, की गुरुदैवांचं गोचर मेष राशीतून सुरू आहे, पंचम स्थानातून सुरू आहे. तर त्यांनी यावर्षी प्रयत्न करावे, परंतु महादशेचं सहकार्य नाहीये, जवळपास नाहीये, म्हणून 55 ते 60% योग आहेत असं आपण म्हणू शकतो. परंतु थोडं कठीण आहे, प्रयत्न करावेत. 55 ते 60% योग आहे, कारण गुरु नवमोष पत्रिकेत सुद्धा कन्या राशीत गेलेला आहे, चंद्र सिंह राशीत आहे. राशीतुल्य नवमोषाने जर आपण विचार केला की चंद्राची महादशा, तर चंद्र नवमोष पत्रिकेत सिंह राशीत आहे. म्हणजे पत्रिका खूप सहकार्य करते असं आपण म्हणू शकत नाही. याच्यावर एक उपाय असतो की कुलदेवीला जाऊन येणं. त्याच्यानंतर मोरगावचा गणपती आहे, तिथे जाऊन गुळाची तुला करण्याची मान्यता मानावी. म्हणजे मग त्यातून त्यांना बऱ्यापैकी, आजपर्यंत मला अनेक वेळा अनुभव आलेला आहे की मोरगावचा गणपती न होणारी कामं होतात. त्यांचे आशीर्वाद फक्त घेऊन या तुम्ही. गणपतीला आणि त्यानंतर कुलदेवीला, या दोन स्थानांना भेटी द्या, त्यांचे आशीर्वाद मिळवा. ईश्वर तुमची इच्छा पूर्ण करेल. छान मॅडम. आपला पुढील प्रश्न आहे मालन मल्लनाथ यांचा. त्यांचा प्रश्न त्यांच्या नोकरीविषयी आहे. ते ENTC इंजिनियर आहेत. ते म्हणतायत की जॉब कधी मिळेल. आणि मालन यांचा जन्मतारीख आहे 1 ऑक्टोबर 2000. सकाळी 4:40 अहमदनगर येथे त्यांचा जन्म झालेला आहे. मालन यांची पत्रिका बऱ्यापैकी प्रबळ आहे.
आता त्यांना शनिदेवांची महादशा सुरू आहे आणि शनिदेव आपण जसं नेहमी म्हणतो देतील थोडं उशिरा. आता शनिदेव त्यांच्या पंचम स्थानातून प्रवास करीत आहे आणि केंद्र त्रिकोणाचे स्वामी असल्यामुळे ते राजयोग कारक आहेतच. त्यामुळे त्यांना जॉब मिळेल, बऱ्यापैकी त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगला मिळेल. विलंब हा नियम शनिदेव सोडत नसल्यामुळे थोडं विलंबाने मिळेल. शनिदेवांच्या मंदिरात जाणं, गरजवंतांना तेल अर्पण करणं, वृद्ध व्यक्तींची सेवा करणं यासारखे त्यांनी जर काही उपाय केले तर त्याचे अत्यंत सकारात्मक परिणाम त्यांना प्राप्त होतील. या व्यक्तींनी कधीही सिनियर सिटीजन सोबत रूढ भाषेत बोलू नये, सौम्य भाषेत बोलावं. कारण तुम्ही पाहत असाल तर त्यांच्या वाचेच्या स्थानात म्हणजे धनस्थानात मंगळाची रास येते आणि मंगळ सिंह राशीत आहे. त्यामुळे यांची भाषा उग्र होत असेल आणि उग्र भाषेमुळे जर यांनी सिनियर सिटीजन्सला किंवा घरातल्या बाहेरच्या वृद्ध व्यक्तीला दुखवलं तर त्यांची जॉबची संधी कमी होत जाते, म्हणजे सकारात्मकता पत्रिकेची कमी होत जाते. अन्यथा पत्रिका अत्यंत सकारात्मक आहे. मुलगा दिसायला स्मार्ट आहे, बुद्धिमान आहे, शुक्र बुध लक्ष्मी योग राशीतच आहे. त्यामुळे त्यांना पैसा भरपूर कमवता येईल, कमवणार आहेत. शनिदेव भरभरून देतील. फक्त शनिदेव हे कर्मकारक ग्रह आहे. तुम्ही तुमच्या कर्मावर फक्त लक्ष ठेवा, हा सल्ला आपण त्यांना देऊ. छानच. आता पुढील प्रश्न घेऊया. वीणा हेदलकर मॅडम यांचा प्रश्न आहे. त्या त्यांच्या मुलाविषयी प्रश्न विचारतायत. त्या म्हणतायत की माझा मुलगा ओंकार, सिंधुदुर्ग मालवण येथून त्यांचा प्रश्न आहे की त्यांचा मुलगा BSc IT कम्प्युटर आहे, त्याला जॉब मिळत नाही, कधीपर्यंत जॉब मिळेल? आणि ओंकार यांची जन्मतारीख आहे 23 जून 1997. जन्म ठिकाण सिंधुदुर्ग मालवण. 1:20 जन्म आहे त्यांचा. बर, त्यांची पत्रिका लागते. आपण प्रेक्षकांना एक प्रश्न विचारूया की कसं होतं ना की आपण हा प्रयत्न करतोय पत्रिका शेअर करण्याचा, ते पत्रिकेचं स्क्रीनशॉट देखील काढून ठेवू शकतात. परंतु त्यांना जर असं नको असेल तर आपण आपल्या पूर्वीच्या पद्धतीने थोड्या पटकन प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो, कारण इथे स्क्रीन शेअरिंगला थोडा वेळ लागतो. तर प्रेक्षकांनी कमेंट बॉक्स मध्ये आपल्याला हे सांगावं की पूर्वीच्या पद्धतीने आपण गायडन्स करायचंय की या पद्धतीने त्यांची पत्रिका समोर घेऊन त्यांना मार्गदर्शन करायचं आहे. प्रेक्षकांची आवड आपण बघूया आणि त्या पद्धतीने काम करू. ओंकार यांची पत्रिका लावलेली आहे, मकर राशीची पत्रिका आहे. आज तुमच्या लक्षात येत असेल जास्तीत जास्त पत्रिका या शनिदेवाशी संबंधित येत आहेत. मकर रास किंवा शनीची महादशा अशा पद्धतीने पत्रिका येत आहेत. कारण शनिदेवांची रास आली का अनेक वेळा विलंब होतो आणि त्यामुळे जातकांचे तसे प्रश्न निर्माण होतात. यांचे राशी स्वामी आणि तृतीयेश यांच्यात परिवर्तन योग आहे. त्यामुळे गुरुदेव राशीतच नीच राशीत आहेत. चंद्र गुरु युती असूनही ते गुरुदेव नीच राशीत असल्यामुळे यांना संघर्ष आयुष्यात अपरिहार्य आहे. राशी स्वामी जेव्हा तृतीय स्थानात जातो तेव्हा तो परिश्रम करायला तुम्हाला सूचना देत असतो. राहूची महादशा आहे, राहू सिंह राशीत आहे आणि आपल्याला माहिती आहे की राहू आणि रवी यांच्यात शत्रुत्व आहे. कारण रविदेवांनी विष्णूला सांगितलेलं असतं की राहू अमृतपान करतोय, त्यामुळे राहूला रविदेवांवर चंद्रदेवांवर राग आहे. त्यामुळे अर्थातच सिंह राशीत असलेला राहू संघर्ष करायला लावेल. मात्र गोचरचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा या एप्रिल नंतर जेव्हा गुरुदेव वृषभ राशीत पोहोचतील तेव्हा त्यांना जॉबची खूप उत्तम संधी मिळेल. त्याचा त्यांनी लाभ घ्यावा. उपायांच्या दृष्टीने जर आपण काही विचार केला
तर मुंग्यांना यांनी साखर खाऊ खाऊ घालावे, पक्ष्यांना दाणे द्यावे, ते त्यांच्यासाठी लाभदायक ठरेल. पुढील प्रश्न घेते. होय. अनिता गायकवाड यांचा प्रश्न आहे. अनिता मॅडम विचारतायत, मला माझ्या करिअर विषयी विचारायचे होते, असा त्यांचा प्रश्न आहे. आणि अनिता मॅडमची जन्मतारीख आहे 26 एप्रिल 1988. वेळ रात्री 8:15 सांगली येथील त्यांचा जन्म आहे. तर सध्या काय करीत आहेत मॅडम? ते तसं काही लिहिलेलं नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला हे नाही कळत आहे. नाही, कसं होतं बघा की करिअर हा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा आपण सगळ्यात पहिले सेक्टर पाहतो. कारण प्रत्येक ग्रहाचं कार्यकत्व आहे. जर त्या योग्य सेक्टरमध्ये कार्य करत असतील तर त्याला अनुसरून रिझल्ट त्यांना चांगले मिळतात. सेक्टर म्हणजे माझं म्हणणं डोमेन होतं. बरोबर. कारण प्रत्येक पत्रिकेचं एक डोमेन असतं की त्या विभागात त्या प्रयत्न करतील तर यश मिळवतील. त्याच्यानंतर करिअर हा प्रश्न खूप मोघम झाला. त्यांची इच्छा काय आहे, नोकरी की व्यवसाय, हा देखील एक प्रश्न येतो. त्यानुसार आपल्याला उत्तरांची दिशा ठरवता येते. आता जर आपण इथे बघितलं तर त्यांची सिंह रास आहे आणि महादशा मात्र चंद्र ग्रहाची चालू आहे. ती चंद्र या पत्रिकेचा व्ययेश आहे, केतूच्या युतीत आहे. ही महादशा त्यांना आता संपायला आलेली आहे आणि लवकरच त्यांना राजयोगकारक मंगळ ग्रहाची महादशा लागेल. मंगळ या पत्रिकेत उच्चीचा आहे, षष्ठ या उपचय स्थानात आहे की जे मंगळाला विशेषत्वाने मानवतं. म्हणजे यांच्या आयुष्यातला संघर्ष आता जास्तीत जास्त 12-2-14 महिन्यांचा राहिला आहे. चंद्र महादशा त्यांची संपेल 14 जानेवारी 2025ला. मंगळाची महादशा सुरू होईल. मंगळ या पत्रिकेला भरभरून यश देईल आणि 2025च्या मार्च-एप्रिल नंतर यांना त्या जिथे कुठे प्रयत्न करत असतील तिथे त्यांना नक्कीच यश मिळेल, कारण मंगळ ग्रहाचं प्रचंड सहकार्य त्यांना तिथे प्राप्त होत आहे. पुढील प्रश्न 10वा दिलीप पाटील यांचा आहे. त्यांचा प्रश्न आहे की सध्या त्यांना आर्थिक अडचणी येत आहेत आणि दिलीप पाटील सरांची जन्मतारीख आहे 3 ऑगस्ट 1969. जन्म वेळ आहे 1:40 आणि हे उस्मानाबादचा जन्म आहे त्यांचा. आर्थिक अडचणींविषयी सरांचा प्रश्न. यांनी एम आणि पीएम हे स्पष्ट केलंय का? होय होय होय. 1:40 आहे 1 AM ओके. कारण काही जातक आपल्याकडे असेही आलेत की ज्यांनी आपल्याला सांगितलंच नाही एम पीएम. तर आपण, मला असं वाटतं जातकांना हे सांगावं की वेळ स्पष्ट लिहा, कारण वेळच चुकली तर सगळं चुकत जाईल. तर एम आणि पीएम चा उल्लेख असावा असं आपण जातकांना सांगूया यांच्या निमित्ताने. पत्रिका यांची लागलेली आहे मीन राशीची, गुरु महाराजांच्या राशीची पत्रिका आहे, निसर्ग कुंडलीच्या मोक्ष स्थानात येणारी. प्रश्न काय म्हणालात मॅडम, पुन्हा सांगता? त्यांना आर्थिक अडचणी आहेत, तर आर्थिक अडचणी सुटतील का असा त्यांचा प्रश्न आहे. आपण अनेक वेळा असं सांगतो की इतर ग्रहांचं कितीही सहकार्य असलं आणि तुमचा राशी स्वामी जर बळकट नसेल तर यश मिळायला कठीण होतं, संघर्ष अपरिहार्य होऊन जातं. आता या पत्रिकेत गुरुदेव सप्तम या मारक स्थानात आणि शत्रूच्या राशीत आहे, म्हणजे राशी स्वामीला बळ कुठेतरी कमी पडत आहे. त्यामुळे एक नकारात्मकता इथे निर्माण झाली. महादशा त्यांना खर तर छानपैकी पंचमेशाची सुरू आहे, पंचमेश राशीत आहे. पंचम स्थानात रवी आणि बुध ग्रह आहे, म्हणजे एक शत्रू आणि एक मित्र ग्रह आहे. या सर्व दृष्टीने जर आपण विचार केला तर यांना अजून थोडा संघर्ष राहिलेला आहे. मंगळ त्यांच्या भाग्यस्थानात भाग्येश विराजमान आहे आणि मंगळ त्यांना भरभरून यश देईल, कारण तो भाग्येश आणि धनेश असून भाग्यस्थानात विराजमान आहे. म्हणजे मंगळाच्या महादशेत त्यांना यश मिळेल. अनेक वेळा आपला असा समज असतो की मंगळ हा पापग्रह, या ग्रहाच्या महादशेत संघर्ष करावा लागेल अशा विचारात आपण असतो. पण खूप वेळा हे अशा पत्रिका समोर आल्या ना की विषय स्पष्ट होतो. आता
2025 पासून यांच्या पत्रिकेत प्रचंड प्रगती होईल, त्यांनी सुद्धा हे लिहून ठेवावं. आणि 2025 मध्ये जेव्हा त्यांना अचानक अनपेक्षितरित्या यश मिळायला लागेल, तेव्हा आपल्या कमेंट बॉक्स मध्ये लिहावं की हो, असं बदल झालेला आहे. कारण हा बदल करणार आहेत मंगळदेव, आणि त्यांनी ते लिहिलं म्हणजे लोकांचा जो गैरसमज असतो की मंगळ हा पापग्रह, नेहमीच त्रासदायक, तो गैरसमजही कमी होईल. तर त्यांनी ते 2025 मध्ये आपल्याला देखील सांगावं, आपल्यालाही अभ्यासाला होईल. आणि चंद्राची महादशा संपली की त्यांच्या आर्थिक अडचणी कमी होतील. गुरु ग्रह त्यांच्या बुधाच्या राशीत आहे. त्यांनी लहान मुलांशी प्रेमाने वागावं, लहान मुलांचे लाड करावेत, त्यांना खाऊ द्यावा. गरजवंत लहान मुलं जी असतात त्यांना अभ्यासाची साठी पुस्तकं द्यावीत, ते त्यांना लाभदायक ठरेल. खूप छान मॅडम, खूप छान उपाय सांगितला तुम्ही. आता पुढील पत्रिका संस्कार दीक्षित यांची आहे. तर संस्कार सरांचा प्रश्न आहे की लाईफ, करिअर अँड एज्युकेशन त्यांचं कसं असणार असं ते विचारतायत. आणि त्यांची जन्मतारीख आहे 22 सप्टेंबर 2005, सकाळी 10:35 नाशिक येथील त्यांचा जन्म आहे. हा प्रश्न करिअर, त्यांनी स्वतः विचारला की त्यांच्या पॅरेंट्सने विचारलाय? नाही नाही, संस्कार सरांनीच विचारलंय, त्यांनीच विचारलंय. ही एक ना एक सकारात्मक बाब आपण म्हणू शकतो. म्हणजे चॅनलवर जेव्हा मी पाहते तर 13 वर्षापासून तर 65 वयापर्यंत आपले प्रेक्षक आहेत. म्हणजे आपण खूप वेळा म्हणतो की तरुण पिढी शास्त्राचा अभ्यास करत नाही, तरुण पिढी शास्त्राकडे वळली पाहिजे. आणि मोठ्या प्रमाणावर तरुण पिढी शास्त्राचा विचार करायला लागली आहे. अर्थातच ते अभ्यास देखील करता आहेत. त्यामुळे ही आपल्यासाठी खूप सकारात्मक बाब आपण म्हणू शकतो. आपल्या संस्थेतही अनेक विद्यार्थी तरुणपणे अभ्यास करीत आहेत. पत्रिका त्यांची लावली आहे आपण. प्रश्न पुन्हा विचारता येईल? होय होय होय. संस्कार दीक्षित सरांचा प्रश्न आहे की त्यांचं म्हणजे भावी आयुष्य आणि शिक्षण कसं जाईल, असं. हे जागरूक युवा आहेत असं आपण म्हणू शकतो त्यांना. होय होय, खूप सुंदर जाईल. राशीतच चंद्र मंगळ लक्ष्मी योग, अरे वा. मंगळाची महादशा, अग्रेसिव्ह पर्सनॅलिटी, वाट पाहणं हा स्वभाव नाही, आज आता ताबडतोब कार्याला लागणं, प्रचंड अभ्यास करणं हा मूळतः हा स्वभाव, स्पर्धेत यश मिळवण्याचं कर्तृत्व आहे, मात्र संघर्ष जास्त आहे. एका वेळी कायम त्यांच्या समोर दोन ऑप्शन असतात की या दोन पैकी कोणत्या दिशेकडे मी स्पर्धेत प्रवेश करू. आणि त्यांना दोन्ही एकाच वेळी करायचं असतं. तर त्यांनी थोडं शांत बसून स्वतःला रिलॅक्स करून मेडिटेशनचा उपयोग करावा आणि निर्णय फक्त ठाम आणि योग्य घ्यावं. म्हणजे निर्णय जर त्यांनी एक निवड केली तर त्या दिशेनेच फक्त वाटचाल करावी. त्यांना 100% यश मिळणार आहे. करिअर ब्राईट आहे, प्रगती जोरात आहे त्यांची. त्यांनी अजिबात काळजी करू नये. पुढील प्रश्न कुणाल पाटील सरांचा आहे. त्यांचा प्रश्न त्यांच्या तृतीय विवाहाविषयी आहे. आता त्यांचा द्वितीय विवाह झालेला आहे, म्हणजे त्यांची पत्नी आणि त्यांचा तो पुनर्विवाह आहे. तर त्या विवाहामध्येही मतभेद आहेत. अतिशय पर्सनल प्रश्न आहे, तरीही त्यांनी आपल्याला विचारलाय. तर ते विचारतायत की तृतीय लग्न करावं का, आणि केलं तर म्हणजे सगळं छान राहील का, असं. आणि त्यांची जन्मतारीख आहे 9 ऑक्टोबर 1981, सकाळी 5:55 जळगाव येथील त्यांचा जन्म आहे. कसं असतं ना, प्रत्येक पत्रिकेच्या काही बाबी सकारात्मक असतात, काही संघर्षाच्या असतात. या पत्रिकेत राशीत चंद्रकेतू युती आहे, म्हणजे चंद्राला ग्रहण लागलेलं आहे. सप्तम स्थानात मंगळ आणि राहू आहे, म्हणजे अंगारक योग आहे, आणि त्यातल्या त्यात मंगळ नीचीचा. सप्तमेश राशीत शनिदेव, गुरु हे मोठे ग्रह अस्त झालेले. सॉरी, शुक्र शत्रूच्या राशीत, शुक्र शत्रूच्या म्हणजे मंगळाच्या राशीत.
एकंदरीत जर आपण विचार केला तर आपण प्रथम विवाह सप्तम स्थानावरून पाहतो. द्वितीय विवाह अगोदरच्या पूर्वीच्या काळात भाग्यस्थानावरून पाहिला जायचं आणि आत्ताच्या काळात आपण सहसा धनस्थानावरून पाहतो. त्याला देखील एक विशिष्ट कारण आहे की कोणतंही शास्त्र हे स्थळ, काळ आणि वेळ अनुरूप पाहायला हवं. म्हणजे पूर्वीच्या काळी काय व्हायचं की समजा बायको लवकर निर्वतली तर तिच्या लहान बहिणीशी लग्न केल्या जायचं आणि लहान बहीण आपण तृतीय स्थानावरून पाहतो म्हणून तेव्हा भाग्यस्थानावरून द्वितीय लग्न बघितल्या जात होतं. परंतु आजच्या काळात काय होतं ना की नातं संबंध दुरावतात, नात्याचं मृत्यू होतो. म्हणून मग सप्तमाचं अष्टम स्थान हे नात्याचा झालेला मृत्यू आणि तिथून येणारा द्वितीय विवाह आपण पाहतो. म्हणून जेव्हा सप्तमाचं अष्टम स्थान जे धनस्थान त्याचे स्वामी शनी की जे या पत्रिकेत अस्त आहेत आणि त्यामुळे ते सौख्य त्यांना प्राप्त होणं कठीण आहे. मग आता तृतीय विवाह जर आपण पाहिलं तर आपल्याला पुन्हा एकदा धनस्थानाचं अष्टम स्थान पाहावं लागेल. आणि इथे होतं काय ना की या पत्रिकेला राशी स्वामीच निर्बळी आहे. विवाह जुळवणं, विवाह टिकवणं हा जो विषय असतो तर विवाह टिकवणं एक क्वालिफिकेशन आहे. ते तुम्हाला स्वतःला समृद्ध करावं लागतं. आणि इथे एक विषय असा दिसतोय की त्यांनी आपल्याला जरी सविस्तर दिलेला नसली अजून माहिती तरी मी सांगते की यांनी आहे तो विवाह टिकवावा. अनेक वेळा आगीतून निघून फोपाट्यात पडण्याची एक भीती असते की जी या पत्रिकेत आपल्याला दिसते. म्हणून त्यांनी तसा प्रयोग करू नये. 2 पावलं मागे घ्यावी. संसारात हार जीत नसते, स्पर्धा नसते आणि जोडीदाराला आहे तसं सांभाळून घेणं आवश्यक आहे. यांच्या पत्रिकेत हा जो सप्तमातला अंगारक योग आहे तर इथे अजून एक बाब असते की आपण दुसरी पत्रिका पाहत नाहीये. म्हणजे यांचं जगातल्या कोणत्याही महिलेशी लग्न झालं असतं तर प्रश्न हेच निर्माण होणार होते. हे जेव्हा आपण समजून घेतो की हा आपल्या पत्रिकेतला दोष आहे तर 100 पत्रिका जरी पाहिल्या त्यानंतर लग्न केलं तरी हा प्रश्न कायम राहणार आहे. त्यामुळे यांनी पुन्हा लग्नाचा विचार करण्यापेक्षा जे आहे ते कसं सांभाळता येईल या दृष्टीने विचार करावा. मला असं वाटतं आज आपण छानपैकी बऱ्यापैकी पत्रिका बघितलेल्या आहेत. होय होय होय. हा, थोडे कमी प्रश्न घेऊ शकलो तरी पुढच्या लाईव्ह सेशन मध्ये आपण जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा अजून प्रयत्न करूया. अभ्यासकांनी देखील सविस्तर प्रश्न विचारावेत. काही अभ्यासकांनी जन्मतारीख दिलेली आहे, वेळ दिलेली नाही. त्यांनी संपूर्ण माहिती द्यावी. तारीख, वेळ, AM, PM अशी सविस्तर त्यांनी माहिती द्यावी. तृप्ती मॅडम, तुम्ही काही सांगू इच्छिता? हो, नाही, छान मॅडम, अतिशय सुंदर प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. मलाही खूप शिकायला मिळालं आणि मला अशी आशा आहे की आपल्या सर्व विद्यार्थ्यांनाच अतिशय सुंदररित्या हे शिकायला मिळेल, कारण हे तुमच्या अनुभव सिद्ध वाणीतून या पत्रिकांचं विश्लेषण तुम्ही सांगत असता आणि असं प्रत्यक्ष मिळणं हे आमचं खूप सौभाग्य आहे असं म्हणायला हवं. त्याच्यामुळे आम्ही कृतज्ञच आहोत तुमचे मॅडम. धन्यवाद. धन्यवाद. शुभम भवतु.